आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता. नागपूरला कायमस्वरूपी पूरनियंत्रण आणि संरक्षणासाठी विशेष पॅकेज देण्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचं सूतोवाच. पाकिस्तानात 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये 55 जण ठार, 50हून अधिक जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 32 पदकांसह भारत चौथ्या स्थानावर. संसदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. या विधेयकाबाबत केंद्र सरकारनं राजपत्राच्या माध्यमातून सूचना जारी केली असून नारी शक्ती वंदन अधिनियम या नावानं हे विधेयक ओळखलं जात आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं आता कायद्यात रूपांतर होईल. या कायद्यानुसार महिलांना आता लोकसभा आणि राज्य विधानसभेसह दिल्ली विधानसभेतही 33% आरक्षण मिळणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांनाही या प्रवर्गात 33% आरक्षण लागू होणार आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरला भविष्यात कधीही पूरपरिस्थितीचा फटका बसू नये यासाठी कायमस्वरूपी संरक्षण आणि पूरनियंत्रणासाठी विशेष पॅकेज दिलं जाईल, असं सूतोवाच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज केलं. ते नागपुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. अतिवृष्टीनं घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या 12,500 नागरिकांच्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून ही संख्या 16 ते 17 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या सर्वांचे पंचनामे 2 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर महानगरपालिका, सिंचन विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद यांच्या एकत्रित समन्वयातून नुकसान भरपाईचं विशेष पॅकेज दिलं जाईल, असं ते म्हणाले. नाग नदीचा प्रवाह मोकळा होण्यासाठी प्रवाह मार्गावरच्या छोट्या पुलांमधला अडथळा दूर करावा, तसंच प्रवाहाच्या आजूबाजूला संरक्षक भिंत बांधणं गरजेचं असून त्यासंदर्भातला अहवाल नागपूर महानगरपालिकेनं तयार करावा, असे निर्देशही अनिल पाटील यांनी दिले. वाशिम जिल्ह्यात 10,000 कोटी रुपयांची रस्त्यांची कामं पूर्ण करणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज वाशिमच्या रिसोड नाका इथं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161च्या आभासी पद्धतीनं झालेल्या राष्ट्रार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी स्थानिक खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात घाणेगाव इथं नेहरू युवा केंद्र आणि श्रीकृष्णा माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या अमृत कलश यात्रेला गावातल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कलशामध्ये कुणी मूठभर माती तर कुणी मूठभर तांदूळ टाकून या उपक्रमात सहभाग नोंदवला. याबाबत ग्रामस्थांची भावना तिथले शिक्षक दीपक धुमाळ यांनी व्यक्त केली. प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरी घरी देशाची आपल्या गावातील माती, ज्या मातीसाठी शूरवीरांनी आपले प्राण दिले, त्या रक्त सांडलं, त्या मातीचा कुठेतरी उपयोग करण्यात आला आहे आणि ती माती सरकारमध्ये दिल्लीला जाऊन त्या अमृत वाटिकेसाठी ते वापरणार आहेत, याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. ईद ए मिलाद उन नबी अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात अनेक ठिकाणी शोभायात्रा अर्थात जुलूस काढण्यात आले. यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी पैगंबर जयंती होती, त्यामुळे पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी कालऐवजी आज जुलूस काढण्याचा निर्णय घेतला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. पाकिस्तानात आज 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये किमान 55 जण ठार तर 50हून अधिक जखमी झाले आहेत. बलुचिस्तान प्रांतात मस्तंग जिल्ह्यात एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 52 जण ठार तर 50हून अधिक जखमी झाले. प्रेषित मोहम्मदाच्या जयंतीनिमित्त तिथं भाविक मोठ्या संख्येनं जमले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अधिकाऱ्यांनी बलुचिस्तानात आणीबाणी स्थिती जाहीर केली आहे. त्यानंतर खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या पेशावर शहरातल्या एका मशिदीतही स्फोट झाला. त्यात 3 जण ठार झाले आहेत. अद्याप कोणीही स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. चीनमधल्या हांगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य पदकं मिळाली आहेत. भारत 32 पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. आज 6व्या दिवशी नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताच्या पलक गुलिया हिला सुवर्ण तर याच प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं रौप्य पदकाची कमाई केली.
पुरुष नेमबाजीत रायफल 3P संघ प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, स्वप्नील कुसळे आणि अखिल शेवरान या तिघांनी भारताला आज सुवर्णपदक मिळवून दिलं. तर आज सकाळी ईशा सिंग पलक आणि दिव्या सुब्बराजू यांच्या भारतीय महिला संघानं 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावलं. टेनिसमध्ये रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी या भारतीय जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर मिश्र दुहेरीत रुजुता भोसले आणि रोहन बोपन्ना जोडी अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे त्यांचं किमान रौप्य पदक निश्चित झालं आहे. भारताच्या महिला स्क्वॅश संघानं कांस्य पदक मिळवलं आहे. तर महिला टेबल टेनिसमध्ये थायलंडच्या सुथासिनीवर विजय मिळवत भारताच्या मनिका बात्रानं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. स्वच्छ भारत मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता संपूर्ण देशानं एकत्र येण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ही मोहीम एक सामूहिक जबाबदारी असून यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे, असं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री उद्या नवी दिल्लीत संकल्प सप्ताहाचं उद्घाटन करणार आहेत. संपूर्ण स्वास्थ्य, सुपोषित परिवार, स्वच्छता, कृषी, शिक्षण आणि समृद्धी दिवस या संकल्पना या सप्ताहात राबवल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातल्या ITI अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे येत्या 1 ऑक्टोबरला परिसर स्वच्छता, तर 2 ऑक्टोबरला गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांशी संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुनीत सागर अभियानाचा एक भाग म्हणून गणेश विसर्जनानंतर राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्रसैनिकांनी गिरगाव चौपाटी इथं स्वच्छता मोहीम राबवली. महाराष्ट्र NCC संचालनालयाचे उपसंचालक ब्रिगेडियर विक्रांत कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका, अमृता फडणवीस यांचं दिव्यज फाउंडेशन आणि असीम भामला यांचं भामला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जुहू चौपाटीवर देखील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात इतर मागासवर्ग तसंच भटके विमुक्त समाजाच्या विविध संघटनांसोबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. इतर मागास समाजाचं महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI या संस्थांना निधी वाटपात सुसूत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय दिला जाईल. केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून 12 बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच छगन भुजबळ, अतुल सावे, सुधीर मुनगंटीवार हे मंत्री यावेळी उपस्थित होते. स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका मुख्यालयात आज सफाई मित्र सुरक्षा शिबिराचं आयोजन केलं होतं. यात 355 सफाई मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. 1 तारीख 1 तास माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी या उपक्रमांतर्गत जालना जिल्ह्यातल्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये 1 ऑक्टोबरला विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. जालना शहरात सार्वजनिक ठिकाणी सामूहिक श्रमदान केलं जाणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता. इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. नागपूरला कायमस्वरूपी पूरनियंत्रण आणि संरक्षणासाठी विशेष पॅकेज देण्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचं सूतोवाच. पाकिस्तानात 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांमध्ये 55 जण ठार आणि 50हून अधिक जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत 32 पदकांसह भारत 4थ्या स्थानावर. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.